बघा कॅलेंडर मध्ये दिनदर्शिकेमध्ये आपल्याला आता आपण रिपीट कधी होतं, रिपीट म्हणजेच काय, तोच दिवस परत परत कधी येतो अशा गोष्टी बघितल्या. त्याच्यामध्ये अनेक गोष्ट आहे ती म्हणजेच काय, कोणतंही कॅलेंडर जसंच्या तसं 28 वर्षांनंतर परत येतं. जसंच्या तसं जसंच्या तसं 28 वर्षांनंतर परत येतं. कोणतंही कॅलेंडर जसंच्या तसं किती वर्षांनंतर येतं, 28 वर्षांनंतर परत येते. ही एवढी गोष्ट डोक्यात ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे की एखाद्या तारखेचा वार दिला जातो, म्हणजे या तारखेला हा वार आहे आणि त्या या दुसऱ्या तारखेला कोणता वार असेल असं आपल्याला विचारलं जातं. आता हा प्रकार आपल्याला काय असतो तो आपण बघायचा आहे. आता हे जे वार असतात ते खरेखुरे कॅलेंडर मधले वार नव्हे, हे आपण मानतोय. आपण खरेखुरे कॅलेंडर मधले वार कसे काढायचे ते बघितलेलं आहे. तिथं तारीख दिली तरी आपल्याला काय होतं, तो वार काढता येतो. इथं आता खरेखुरे वार नाही आहेत आपल्याला मिळणार. तर आता उदाहरणार्थ बघा, याच्यामध्ये कोणत्या प्रकारची गणित असतात, तर यांच्यामध्ये आपल्याला 1, 2 ते 3 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ते 2 प्रकार आपण बघून घेऊ. कोणता प्रकार आहे, तर पहिला प्रकार आहे तो म्हणजेच काय बघा, दिनांक दिनांक आणि महिना महिना समान. बघा दिनांक आणि महिना समान असेल तर काय, तर याच्यासाठी आपल्याला बघा काय करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण गणित घेऊया की याच्यामध्ये गणित कशा पद्धतीने असतं. सॉरी, तर उदाहरणार्थ बघूया आपण. 26 जानेवारी 2001 ला 2001 ला मंगळवार होता. मंगळवार होता. तर 26 जानेवारी 2009 ला कोणता वार असेल, कोणता वार असेल. बघा याच्यामध्ये हे वार वगैरे जे असतात ना, ते आपले मांडलेले वार असतात. आता इथं तुम्ही जर बघितलं तर इथे एक गोष्ट क्लिअर होत्या. काय गोष्ट क्लिअर होत्या, तर लक्षात ठेवायचं, 26 जानेवारी 2001 चा वार तुम्हाला दिलाय. कोणता वार आहे रे, मंगळवार. मंगळवार. आणि 26 जानेवारी 2009 चा वार काढायला सांगितलाय. बघा इथं तुम्ही बघितलं तर दिनांक आणि महिना समान आहेत का. बघा 26 जानेवारी जानेवारी. ओके, असं ज्यावेळी असतं त्यावेळी काय करायचं असतं, तर बघा पहिल्यांदा काय करायचं, ह्या दोघांची वजाबाकी करायची. 2009 वजा 2001 किती राहणार रे, 8. किती राहणार, 8. ओके, आता बघा 2001 पासून 2009 पर्यंत किती लीप वर्ष येतात बघायची. किती वर लीप वर्ष येतात, 2. म्हणून बघा लीप वर्षांची संख्या, लीप वर्ष संख्या. आता लीप वर्ष कोणती कोणती येणार रे, 2001 पासून 2009 पर्यंत. ती पाहिजे तर इथं लिहूया आपण. 2004 आणि कोणतं येणार, 2008. बघा मग याच्यामध्ये ती 2 मिळवायचं. मिळवल्यानंतर किती होणार रे, 10. आता 10 ला ना 7 न भागायचं. किती न भागायचं, 7. 7 एके 7. ओके, राहिली बाकी किती राहिली रे, बाकी राहिली 3. आणि हे 3 दिवस ना तुम्ही ह्या मंगळवारच्या पुढे मोजायचे. मंगळवारच्या पुढे 3 दिवस मोजायचे. 3 दिवस म्हणजे कोणते येणार रे, मंगळवार नंतर बुधवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजेच वार कोणता असणार आहे सांगा, शुक्रवार आपल्याला बघायला मिळेल. बघा साधी गोष्ट आहे, कशा पद्धतीने येते. मग आता कोणतं पण असं दिलं जाईल तुम्हाला. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणूया 1 मार्च 2007 ला रविवार होता. रविवार. मग मी आता सगळं लिहित बसत नाही, रविवार. तर 1 मार्च 2025 ला कोणता वार, थोडक्यात लिहिलं. ठीक आहे, काय काय करणार रे, बघा तारीख आणि महिना समान आहे, म्हणजे दिनांक आणि महिना समान आहे. डायरेक्ट आपण काय करायचं रे, 2025 वजा 2007 किती मिळणार, 2025 वजा 2007 किती राहणार, हे 5 आणि ते 7 म्हणजे 18 राहिले. हा, त्यानंतर 7 पासून 25 पर्यंत लीप वर्ष किती, लीप वर्षे
कुठलं कुठलं येणार? 8 एक येणार, त्यानंतर 12 एक येणार, त्यानंतर किती येणार? 16 येणार, पुढं 20 येणार आणि 24 येणार. किती? 1 2 3 4 5 5 लीप वर्ष होणार आहेत. किती? बघा 7 नंतर 8, 8 नंतर 12, 12 नंतर किती? 16, 16 नंतर किती येणार? 20, 20 नंतर 24. किती झाली? 5 लीप वर्ष. ही 5 याच्यात मिळवा. म्हणजे 18 आणि 5 किती झालं? 23. ह्या 23 ला 7 न बघा. 7 त्रिक 21. म्हणजे बाकी किती राहिली? बाकी राहिली 2. आणि हे 2 दिवस याच्या पुढे मोजा. 2 दिवस म्हणजेच काय येणार? सोमवार आणि मंगळवार. सोमवार आणि मंगळवार. हे डोक्यात आलं का? बघा याच्यामध्ये आता दुसरा एक प्रकार होतो, तो म्हणजेच काय की लीप वर्ष जे असतं, म्हणजेच लीप वर्ष आपल्याला किती आहेत या पद्धतीचा एक बघायला मिळाला. आता यामध्ये समजूया की लीप वर्षाचा जर विचार कुठं होतोय किंवा कशा पद्धतीनं होतोय, तर त्यासाठी आपण एक थोडासा वेगळा विचार आता घेऊया. इथं एक वेगळं गणित आपल्याला बघायला मिळेल. बघा 20 जानेवारी 2012 ला रविवार, 2012 ला रविवार, तर 20 जानेवारी 2014 ला किंवा 2024 ला घेऊया आपण. 2024 ला कोणता वार? ठीक आहे. तर आता काय होणार बघा रे, इथं नो डाऊट आपल्याला काय मिळेल बघा, 2024 वजा 2012 करायला पाहिजे. का? तारीख आणि महिना समान आहे ना, नंतर वजा बाकी किती येणार रे? 12 आली. त्याच्यानंतर बघा लीप इयर मध्ये आपल्याला एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की आपण त्या लीप वर्षाचं म्हणजे आता हे 24 जे आहे ह्या लीप वर्ष धरायचं का नाही. तर लक्षात ठेवायचं ही तारीख आहे ना, ती फेब्रुवारीच्या अगोदरची आहे का नंतरची आहे. महत्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचं. आता उदाहरणार्थ बघा इथं तुम्ही काय म्हणणार रे, लीप वर्षाची संख्या पाहिजे ना आपल्याला, लीप वर्ष संख्या. आता लीप वर्ष संख्या किती असणार आहेत रे? 2012 आहेच बरोबर आहे. त्यानंतर किती येणार रे? 16, त्यानंतर 20 आणि 24. आता इथं 24 धरून चालत नाही. आता तुम्ही म्हणाल 24 का धरायचं नाही, तर लक्षात ठेवायचं 20 जानेवारी 2024 ही तारीख फेब्रुवारीच्या 29 तारखेच्या अगोदरची आहे. लक्षात ठेवायचं अगोदरची तारीख असेल तर ते लीप वर्ष धरायचं नाही. आता बघा तुम्ही म्हणाल मग 20 जानेवारी 2012 का धरलं? कारण लक्षात ठेवायचं 12 पासून तुम्ही पुढे 24 कडे निघालाय, त्यावेळी मला सांगा 29 तारीख मोजली जाणार का नाही? जाणार. लक्षात ठेवायचं फेब्रुवारीची 29 तारीख इथं मोजली जाणार. कुठल्या महिन्यातली? कुठल्या वर्षातली? 2012 या वर्षातली. बघा 2012 वर्षातील फेब्रुवारीची कोणती रे? 29 तारीख काय होते रे? मोजली जाते ना, मोजली जाते. परंतु 2024 ची फेब्रुवारीची तारीख मोजली जाते का? बघा 2024 च्या फेब्रुवारीची तारीख, फेब्रुवारीची 29 तारीख मोजली जाते का? सांगा रे, मोजली जाते का? तर नाही. का? त्याच्या अगोदरचाच दिवस आहे ना 20 जानेवारी. त्यामुळे बघा 24 आपण धरायचं नाही, 12 मात्र धरायचं. म्हणजे बघा 12, 16 आणि 20 किती लीप वर्ष होणार? 3. त्यामुळे बघा इथं किती होणार? 15 भागिले किती करणार? 7. 7 दुनी 14. बाकी किती राहिली? बाकी राहिली 1. आणि 1 बाकी म्हटल्यानंतर 1 दिवस याच्या पुढे मोजा. कोणता येणार आहे? सोमवार. उत्तर काय मिळणार आपल्याला? सोमवार. बघा या पद्धतीनं आपल्याला ही गोष्ट एक करायला मिळते. आता एक दुसरं उदाहरण ह्याच्यामधलंच आपण आता विचारात घेऊया. लीप वर्ष हा आता असं असू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा की ह्याच्यामध्येच आपण एक गणित बदलूया. उदाहरणार्थ 25 जून 2012 किती झालं? 25 जून 2012 आणि 25 जून 2024. आता बघा ह्याच्यामध्ये 25 जून 2012 ला समजूया आपला कोणता होता की मंगळवार होता. मंगळवार. तर इथं कोणता वार होता असं विचारलं. तर आता लक्षात ठेवायचं काय मिळणार आहे आपल्याला? 2024 मधनं पहिल्यांदा काय करणार? 2012 वजा केलं किती राहणार रे? 12.
आता बघा लीप वर्षाची संख्या, लीप वर्ष संख्या. हा, आता 2012 हे पण लीप वर्ष आहे. 16, 20 आणि 24. आता मी ह्याच्यात 12 धरणार नाही का? 25 जून ही तारीख कधीची आली? 29 तारखेच्या नंतरची आली या. लक्षात ठेवा, त्याच्या पुढची तारीख आहे. हा, आता हे मात्र 24 का धरलं रे? तर 2024 ची 29 फेब्रुवारी पकडली जाईल का नाही? जाणार, लक्षात ठेवायचं. म्हणून बघा 24 धरलं. मगाच्या गणितामध्ये 24 घेतलं नाही का? कारण 24 ची 29 तारीख येतच नव्हती. मात्र 12 ची 29 तारीख येत होती. लक्षात ठेवा, हे एक महत्वाचा मुद्दा राहतो. म्हणजे इथं संख्या किती येणार? 3. आणि मग परत काय होणार? 15 भागिले किती? 7. हा, भागिले 7, सॉरी, भागिले 7. 7 दुनी 14, बाकी किती? 1. आणि 1 म्हटल्यानंतर याच्या पुढे 1 दिवस. 1 दिवस म्हटल्यानंतर कोणता वार? बुधवार. डोक्यात आलं हे गोष्टी? बघा, हे समजलं का? फक्त आपण एकच गोष्ट शिकलोय. कोणती गोष्ट शिकलोय? दिनांक आणि महिना समान असताना. दिनांक आणि महिना समान असेल तर कसं? कारण त्याच्यामध्ये जर लीप वर्षाचा प्रॉब्लेम आला तर कसा सोडवायचा? तर लीप वर्षाचा प्रॉब्लेम आला तर 29 फेब्रुवारी तारीख धरली जाते का नाही धरली जात, त्याच्यावरून काय ठरवायचं? ते लीप वर्ष पकडायचं का नाही. ज्याचं धरणार ते पकडायचं. ज्याची 29 तारीख आपण त्याच्यात येते ते पकडायचं. ज्याची 29 तारीख येत नाही त्याला सोडून द्यायचं. लक्षात आलं का? या पद्धतीनं आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते. ओके.